एकदा युवक स्वामी विवेकानंद यांच्याजवळ गेला. युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. मी शिकलेलो आहे, मात्र मला काही केल्या यश मिळत नाही. मला खूप फिरावं लागत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफट ही होत आहे. कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा, असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला. एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्याच्यासमोर एक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा ही स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा तो म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. मी शिकलेलो आहे, मात्र मला काही यश मिळत नाही. सगळीकडे निराशा मिळत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र मला मार्ग सापडत नाही आहे. कृपा करून मला योग्य मार्ग दाखवा, असे तो युवक म्हणाला. स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितलं, माझ्या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण. तो युवक थबकला. त्याला काही समजेना. मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगत आहे, तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला का सांगतायत? त्याला प्रश्न पडला, माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबंध आहे? असे त्याचे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला. जवळजवळ 1.5 तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला. स्वामी विवेकानंद यांनी पाहिले तर तो युवक ताजातवाना दिसत होता, मात्र श्वान चांगलाच दमलेला होता. स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला. स्वामी म्हणाले, तू इतका वेळ फिरूनही ताजातवाना वाटतोस आणि मात्र श्वान मात्र इतका दमलेला वाटतो. त्या प्रश्नावर तो युवक म्हणाला, अहो स्वामीजी, तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत फिरत होता. मी त्याच्या मागे फिरत होतो. तो श्वान कधीकधी कोणावर भुंकतही होता, मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो. खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा, असं तो युवक म्हणाला. एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले, यातच तुझ्या प्रश्नाचे उत्तर दडलेलं आहे. इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस, म्हणून तुला यश मिळत नाही. विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस. तुला काय करायचं आहे, तुझे ध्येय काय आहे, याचा विचार पहिला पक्का कर. मग त्या दृष्टीने वाटचाल कर. यश हे नक्कीच तुला लाभेल. इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं. तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. या कथेतून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळली असेल. जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात त्याचे सोल्युशन हे आपल्याजवळच असते, पण आपण त्याच्याकडे अनावधानाने दुर्लक्ष करतो. जीवनातील आपल्या ध्येयाकडे जर तुम्ही फोकस ठेवला, त्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न करत राहिला, तर या जगात अशक्य असं काहीच नाही. तुम्हाला यश हे नक्कीच लाभल्याशिवाय राहणार नाही. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.